सरसेनापती यासाचे कंकाचे 13वे वंशज आहेत. 13 वंश, थेट 13 वंश झाले. आणि तुम्ही ह्याच वाड्यात राहतो त्यामुळे आम्हाला खूप आनंद वाटतो. काठवड बाग किती मोठी, मग त्या काळामधली भाकर किती मोठी असेल हे लक्षात. हर हर महादेव भावनसला मी आलेलो या सरसेनापती यासाजी कंक यांच्या वाड्या पशी मी आलेलो या. आता मी यांच्या वाड्यामध्ये निघालेलो. लक्षात राहून द्या, ह्या ठिकाणं छत्रपती शिवाजी महाराज आतमध्ये गेलतं. हिथनं छत्रपती शिवाजी महाराज आतमध्ये गेलतं. त्यानंतरनं छत्रपती संभाजी महाराज ह्या इथनं आतमध्ये गेलतं. नंतरनं राजाराम महाराज ह्या इथनं आतमधलं ह्या इथनं गेलतं ह्या इथनं. आणि मी त्या ठिकाणी आलेलो या. आणि सरसेनापती यासाजी कंक यांचे 13वे वंशज राजेंद्र कंक ही माझ्यासोबत आहे. तर तुम्हाला त्यांना भेटवायला खूप जास्त आवडेल. तर ही बघा, ही ती जागा आहे ज्या ठिकाणी कधीतरी महाराज बसला असतील. आणि ह्या ठिकाण आहेत. नमस्कार. नमस्कार. खूप म्हणजे महाराष्ट्रातले माणसं तुम्हाला बघतात या. आणि खूप जास्त भारी वाटतंय. आणि लोकांना काहीतरी बघायला मिळतंय की त्यावेळेसचं कोणतरी बघायला मिळतंय. खूप जास्त भारी वाटतंय. तर तुम्ही सरसेनापती यासाचे कंकाचे 13वे वंशज आहेत. 13 वंश, थेट 13 वंश झाले. आणि तुम्ही ह्याच वाड्यात राहतो त्यामुळे आम्हाला खूप आनंद वाटतो. हो ना. आणि हे वाडा पाहण्यासाठी भरपूर ऐतिहासिक लोक येतात. ही जी तलवार आहे ही स्वतः सरसेनापती यासाचे कंक यांची तलवार आहे. आणि अशा 10-12 तलवारी आहेत आमच्याकडे आता सध्या. अच्छा. ते बाहेर आहेत. आम्ही एकच ठेवतो इथे दाखवण्यासाठी. ही बघा, तर ही ती तलवार आहे. आणि मला यांना वेळ दिला, मगाशी 1 तास झाला आम्ही बोलतो या. खूप जास्त भारी वाटतं या. मी सांगू शकत नाही तुम्हाला माझा आनंद काय आहे ती. कारण की मी कोणाला भेटतोय तुम्ही समजताय का. मी कोणाला भेटलेलो होती. आणि मला तुम्हाला अजून एक काहीतरी दाखवायचं या इकडल्या साईडला मला तुम्हाला दाखवायचं. ह्या वाड्यामधनं वरच्या माळ्यावर जाण्यासाठी एक रस्ता आहे. आणि ती रस्ता असा आहे का नाही जी समजतच नाही रस्ता कसा आहे ती. म्हणजे पूर्वीच्या 300-350 वर्षापूर्वीला म्हणजे कसं केलं होतं. ही दरवाजा आहे बरं का. आता ह्या दरवाजामधनं आपल्याला आता ही दरवाजा उघडला तेव्हाच कळतंय की हो हिथनं आतमध्ये वर जायला आपल्याला रस्ता आहे. ही उघडल्यानंतर म्हणजे कसं बनवलं त्या काळामध्ये, किती डोकं लावलं होतं बघितलं का. आणि ही पायऱ्या त्या लक्षात राहून द्या. मी त्या पायऱ्यानं चालतोय ज्या पायऱ्यानं कधी सरसेनापती यासाचे कंक ह्या ठिकाणी गेलं होतं. आणि ही त्यांचा वरचा वाडा. ही बघा तुम्ही बघा, ही जसं तसं अजून किती भारी जपून ठेवलं यांना बघा. आणि ही बघा आपल्या राजांना कधीतरी आपल्या राजांना ही बघितलं ही तांब्याचा आहे पूर्णपणे. ह्यातमध्ये कधीतरी भात खाल्ला असन ह्या पातेल्यामध्ये शिजवून. ही तवाच आहे. आणि ह्यातमध्ये ताक करायची त्या काळामध्ये. त्या काळामध्ये काठवट असायची. ही काठवट आहे. ह्या काठवटीमध्ये भाकरी. काठवट बागा किती मोठी, मग त्या काळामधली भाकर किती मोठी असेल हे लक्षात राहून दे जरा थोडं. लगेच काय वाटलं मला कमेंट करून सांगा. हर हर महादेव.